की वंदे अपमान करणाऱ्या वकिलाचा सनातनी वकिलाचा सनातनी वकिलाचा अनुवादी सनातनी चले जाओ। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर त्याच न्यायालयात काम करणाऱ्या राकेश किशोर या वकिलानं बूट फेकल्याची घटना, धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेली होती। यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये याच्या विरोधात आंदोलन चालू होती, याचा निषेध करण्यात येत होता। पण खरं पाहायला गेलं तर हा देश किंवा हे राज्य या संविधानावर चालतं की सनातन्यांच्या विचारावर चालतं, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडल्याशिवाय राहत नाही। आणि या विरोधामध्ये आज काँग्रेस कमिटीच्या समोर काँग्रेस कमिटी सांगली आणि काँग्रेस कमिटी मिरज यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी राकेश किशोर यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय। आपल्या बरोबर सध्या काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया याबाबत काय आहेत आपण जाणून घेणार आहोत। आपल्या बरोबर प्राध्यापक सिकंदर जमादार आहेत, ते नक्की काय म्हणतात आपण पाहूया। काय तुमचं मत आहे, प्रतिक्रिया आहे? कारण राकेश किशोर सारखा एखादा वकील जो राज्यघटना मानणारा वकील आहे, जी वकिली किंवा जो न्याय व्यवस्था राज्यघटनेवर आधारित आहे, अशा माणसाकडूनच एका सरन्यायाधीशावर बूट फेकण्याची घटना घडते, काय वाटतं? भारतीय राज्यघटनेची पायमल्ली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो, त्यांच्या घटनेप्रमाणे या देशाचा राज्यकारभार चालला पाहिजे। परंतु 2014 पासून आजपर्यंत आपण जर पाहिलं तर या मोदी सरकारनं सातत्यानं घटनाबाह्य कृत्य करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर या सर्वोच्च न्यायालयाला पार्लमेंटने जे कायदे केलेले आहेत त्याचा आढावा घेण्याची सुद्धा अधिकार दिलेले आहेत। असं असताना घटनेचं पावित्र्य नष्ट करणं, लोकशाही संपुष्टात आणणं हे काम भारतीय जनता पक्षाकडून सातत्यानं सुरू आहे। आम्ही राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली संघर्ष करायला तयार आहोत। नक्कीच आपल्या बरोबर माजी नगरसेवक मयूर पाटील आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय नक्की वाटतंय, कारण घटना खूप देशाला धक्कादायक घटना आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांना जो बूट मारण्याचा जो प्रकार झालेला आहे तो अत्यंत संवेदनशील आहे। सरळ सरळ बीजेपी सरकार संविधान हे पायाखाली तुडवत आहेत आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे माननीय देशाचे सर्व न्यायाधीश भूषण गवई यांना जो अपमानित केलेला आहे, हाच प्रकार म्हणजे बीजेपीच्या पोटात एक आणि ओटावर एक जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या पोटातल्या गोष्टी आता ओटावर यायला लागल्या आहेत, त्या सर्व देशवासीय सर्व बघत आहेत। व काँग्रेस पक्षातर्फे माननीय राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली, तसेच या जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील, तसेच आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत। नक्कीच याबरोबर आपल्या समोर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आहेत, सुभाष तात्या खोत। ही घटना घडलेली आहे, खूप लाजिरवाणी घटना आहे। एका सरन्यायाधीशावर अशा तऱ्हेनं बूट फेकणं आणि तोही वकिलाने फेकणं, काय वाटतं, याकडे कसं पाहताय? सरन्यायाधीशावर भाजपवाल्यांनी असं कुठेही निषेध नाही, वैयक्तिक त्यांनी केले। वैयक्तिक जर कदाचित भाजपच्या कुठल्या नेत्यावर जर बुटफेक झाली असती, तर यदा कदाचित भाजपच्या नेत्यावर जर बुटफेक झाली असती तर संपूर्ण भारत देश आज त्यांनी पेटवला असता। पण आज सरन्यायाधीशावर बुट फेकलं तरी सगळी जनता चूप। त्या बुट फेकण्यावर द्रोहीचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे, कारण राहुल गांधींनी नुसतं चोर म्हटलं तर त्याला 2 वर्षाची शिक्षा आणि त्यांनी खासदारकी रद्द केली, घर सुद्धा मोकळं करायला लावलं। आज काय करते या देशाची कायदा, या देशाचे गृहमंत्री अमित शहा काय घेऊन गप्प आहेत? काय त्या भरतोस वकिलावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून त्याला काय अटक करत नाहीत? याच्यासाठी काँग्रेस पक्ष राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या जिल्ह्यामध्ये विशालदादा पाटील खासदार, आमदार विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आता या पुढच्या काळामध्ये जर संविधानाचं कोणी नाव काढलं, बाबासाहेब आंबेडकरांना कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला
तर ही जनता सगळी रस्त्यावर उतरेल, हे भाजप पक्षाने लक्षात ठेवावं. हा, नक्कीच आपल्या बरोबर आता डॉक्टर कस्तुरे आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणूया. काय वाटतं, कसं पाहता या घटनेकडे, काय प्रतिक्रिया? या घटनेकडे अतिशय गांभीर्यानं आम्ही सगळेच बघतोय. मी व्यक्तिशः या घटनेकडे अतिशय गांभीर्याने यासाठी बघतोय की केवळ बूट फेकण्याची ही साधी घटना नाही. एक वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये खुर्चीमध्ये असलेल्या सरन्यायाधीशांच्यावर बूट फेकतो, ही किरकोळ घटना नाही. हा माते फिरू नाही, याला कुठली मानसिक औषधं चालू नाहीत, तर हे अतिशय ठरवून झालेलं षडयंत्र आहे. या देशामधलं वातावरण कलुषित झाल्यानंतर संविधानाला न मानणारी या देशातली प्रवृत्ती मोदी सरकार यांनी जागी केलेली आहे आणि त्यांचा राग अतिशय विकोपाला गेलेला आहे. मला असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांनी दिलेला 7 सप्टेंबरचा विष्णूच्या मूर्ती संदर्भाचा निकाल जो होता त्याच्यामुळं ते निमित्त झालं आणि त्या अनुषंगाने ते जे म्हटले की जेव्हा तुम्हाला संविधानाचा न्याय मान्य नाही तेव्हा तुम्ही तुमच्या देवाकडे जावा, तो राग असावा. पण त्याच्याच बरोबर भूषण गवई यांच्या आईला RSS यांनी दिलेलं निमंत्रण त्यांनी धुडकावून लावलं आणि त्यांच्या कार्यक्रमात जायचं नसं ठरवलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा राग, संविधानावरचा राग, एकूणच या भारतीय समाजामध्ये असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टीवरचा राग सनातन धर्माच्या नावाखाली या माणसानं व्यक्त केलाय. याच्या पाठीशी असणाऱ्या भारत सरकारचा, मोदी सरकारचा पण निषेध करायला पाहिजे, हे समजून घ्यायला पाहिजे. ही लोकशाही टिकायची असेल तर अशा प्रवृत्तीचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल, असं माझं व्यक्तिगत म्हणणं आहे. या निमित्तानं शासन जबाबदार, या संबंध घटनेला शासन जबाबदार आहे. शासन कुठेतरी, सरकार कुठेतरी अशा माणसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि या अशा लोकांचा, या वकिलाचा, राकेश किशोर या वकिलावर खरं तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा तऱ्हेची मागणी झालेली आहे. आणि त्याचबरोबर अशा घटना इथून पुढच्या काळामध्ये जर घडत असतील तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, अशा तऱ्हेचा इशाराही काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.